नमस्कार मित्रांनो, माझे नाव डॉक्टर खगोल चव्हाण। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की जर आपण ठरवलं आहे की मांजर पाळायचे तर कुठल्या ब्रीड्स आपण ठरवल्या पाहिजे किंवा कुठल्या ब्रीडचा आपण विचार केला पाहिजे। तर यामध्ये मी मागे तुम्हाला एकदा सांगितल्याप्रमाणे मांजर म्हणजे मर्यादा हे आपल्याला लक्षात ठेवणं आहे आणि हे केवळ म्हणण्यासाठी म्हणून नाही, तर मांजर म्हणजे मर्यादा म्हणजे फक्त भावनिक नाही तर शारीरिक सुद्धा। जर तुम्हाला कॅटच्या हेअरची ॲलर्जी असेल तर मग लॉंग हेअरच्या कॅट्स आपण टाळून काही सिंगल कोटच्या कॅट्स आहेत त्या तुम्ही चूज केल्या पाहिजे। त्यामध्ये मग सगळ्यात उत्तम सिंगल कोट कॅट असते, त्याचा केसांची गळती ही पर्शियन मांजरांच्या मानाने कमी असते। जर तुम्हाला कॅट हेअरच्या विषयी जर प्रॉब्लेम नसेल, जर तशी काय ॲलर्जीचा किंवा शारीरिक काही प्रॉब्लेम पर्याय आहे, पर्शियन मांजर तुम्हाला फक्त एक अडचण अशी असते की त्यांच्या केसांची निगा खूप घ्यावी लागते, त्यांच्या सौंदर्य प्रसाधनावर किंवा ग्रूमिंगवर तुम्हाला खूप लक्ष द्यावं लागतं। हे अशा प्रकारे आहे की जसं जेवढं सुंदर मांजर आहे तेवढी त्याची काळजीसुद्धा तुम्हाला घ्यावी लागणार आहे। पण मात्र माझं वैयक्तिक असं मत आहे की आपल्या इंडियन मांजरं जे आहेत ते आपल्या भारतीय, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात आपण ज्या ठिकाणी राहतो आहे ह्या भागासाठी अतिशय उत्तम प्रकारे अडॅप्ट झालेले आहेत। हजारो वर्षापासून आपल्याबरोबर ह्या मांजरं राहत आहेत, त्यामुळे आपण कृपया भारतीय मांजरांना घर मिळवून द्यावं आणि प्राधान्य द्यावं की आपले भारतीय मांजर आपल्या घरी आपण पाळावं म्हणून। तर मित्रांनो, हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडे कुठली मांजर आहे हे खाली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। धन्यवाद।